बरं का मुलांनो, उत्तम मार्गदर्शन व सराव अभ्यास करून घेत द्रोणाचार्यांनी राजकुमारांना सर्वच दृष्टीने तरबेज केले. शिष्यांनी अपेक्षित स्तर गाठला आहे ही खात्री झाल्यावर त्यांनी त्यांचे कौशल्य धृतराष्ट्राला दाखवण्याचे ठरवले. सर्व दृष्टीने उपयुक्त असे आखाडे व मैदान असलेली सुसज्ज रंगशाळा करून घेतली. आधुनिक काळात होणाऱ्या जागतिक स्पर्धांचे वेळेस उपलब्ध असणारी सर्व व्यवस्था व सर्व सुविधा या रंगशाळेत होती. भीष्म, विदूर यांच्यासह धृतराष्ट्र सभास्थानी आला. कुंतीसह गांधारी व इतर राजस्त्रिया सुद्धा उपस्थित झाल्या. कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व राजकुमारांनी प्रथम काही सांघिक प्रयोग करून दाखवले. त्यानंतर त्यांनी धनुष्यबाण, तलवार, भाला अशा शस्त्रांच्या वापरातील कौशल्य दाखवले. रथ, हत्ती, घोडे यांच्या चालनाचे कौशल्य व नंतर काहींनी मल्लविद्येचे, बाहुयुद्धाचे डाव करून दाखवले. अवजड गदायुद्धाचे भीम व दुर्योधन यांनी लक्षणीय प्रदर्शन केले. आणि सरते शेवटी अर्जुन मैदानात उतरला. अर्जुनाने प्रत्येक शस्त्राचे कौशल्यपूर्ण प्रकार करून दाखवले. अहो, अनेक कठीणतम लक्ष्यभेद, शब्दवेद यांचे प्रात्यक्षिक अर्जुनाने घडवले. अर्जुनाचे कौशल्य व चपळता पाहून सारे थक्क झाले. अर्जुनाचे सादरीकरण पूर्ण होत नाही तोच धृतराष्ट्रासमोर एक तरुण शड्डू ठोकून उभा राहिला. राजाला वंदन करून त्याने शस्त्र कौशल्य दाखवण्याची अनुमती मागितली. राजाच्या वतीने विदुराने अनुमती दिली. अर्जुनाने करून दाखवलेले सर्वच्या सर्व प्रकार त्याने तशाच कुशलतेने करून दाखवले. मात्र त्याच्या सादरीकरणात आढ्यता होती, गर्विष्ठपणा होता. सादरीकरण संपून द्रोणाचार्यांना नमस्कार करून तो उभा राहिला व त्याने गर्जना केली, जनहो, राजकुमार अर्जुनाने करून दाखवलेले सर्व प्रकार मी तितक्याच कुशलतेने करून दाखवलेले आहे. मी अर्जुनाला द्वंद्व युद्धाचं आव्हान देतो. त्याच्या उद्धट वर्तनाने चिडलेला भीम ओरडला, द्वंद्व केवळ बरोबरीची योग्यता असणाऱ्या वीरांमध्येच होते. अर्जुन राजकुमार आहे. हे शब्द कानी पडताच कर्णाची मान खाली झुकली. नेमक्या याच क्षणाला दुर्योधन आपल्या बालमित्राच्या सहाय्याला धावला व तो म्हणाला, केवळ कुळ आणि गोत्र नव्हे तर पौरुष आणि शौर्य माणसाची योग्यता सिद्ध करतात. कर्णाने योग्यता सिद्ध केली आहे. कौरव साम्राज्यातील अंग देश देऊन कर्णाला मी अंगराजा म्हणून घोषित करतो आहे. आता इथेच मी त्याचा राज्याभिषेक करतो आहे. आणि मग ताबडतोब वेदमंत्रांच्या घोषात ब्राह्मणांनी कर्णाला अंग देशाचा राजा म्हणून अभिषेक केला. दुर्योधनाच्या औदार्याने कर्ण अगदी भारावून गेला व म्हणाला, मित्रा दुर्योधना, या क्षणापासून कर्णाच्या जीवनावर तुझा पूर्ण अधिकार झाला. माझ्या जीवात जीव असेपर्यंत माझ्या निष्ठा तुझ्या पायाशी असतील.